गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी डॉक्टर विजय पाटील अथर्व आयुर्वेद अकॅडमीमध्ये आपलं स्वागत करतो. एक लेटेस्ट जी न्यूज आलेली आहे आता, एक जी व्हॉट्सअपच्या माध्यमातून फिरते आहे, त्याच्याविषयी आपण आज बोलणार आहोत. त्याच्यामध्ये जे आहे 2030 पर्यंत वन हेल्थ वन नेशन साठी वन हेल्थ सिस्टीम जी आहे ती लागू करणार आहे. ती आयडिया आहे मोदी न्यू हेल्थ अँड एज्युकेशन पॉलिसीज त्या ठिकाणी तयार करते आहे. त्याच्यामध्ये ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद हे जे आहेत, हे सगळे पॅथीज जे आहेत त्या एकत्र येऊन त्या ठिकाणी एक मेडिकलचा कोर्स त्या ठिकाणी इम्प्लिमेंट केला जाईल 2030 पर्यंत. त्याच्यामध्ये पूर्ण एकत्र त्या ठिकाणी तो अभ्यासक्रम असेल आणि त्यामध्ये सर्व विषय जे आहेत ते विद्यार्थ्याला शिकता येतील आणि नंतर मग त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन करता येईल. त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी गव्हर्नमेंट plans to roll out one nation one health system policy by 2030, which will integrate modern systems of medicine like allopathy, homeopathy and ayurveda in medical practice, education and research. हे त्या ठिकाणी त्यांचं टार्गेट आहे. Government sources told the print that the policy to formulate an integrative health system under which patients would get treatment from any medicinal system depending on what else them and their करंट कंडिशन. त्याच्या करंट कंडिशनला कोणती सिस्टीम जास्त योग्य आहे त्याच्यानुसार त्याला ट्रीटमेंट दिली जाईल. देर इज नीड टू इंटरप्रेट द डिफरंट फॉर्म्स ऑफ ट्रीटमेंट, integrate the different forms of treatment. The government is trying to shift the focus away from the pathy part of medicine. पण लोकांचा जो पॅथीवर विश्वास आहे त्याच्याऐवजी त्याला जी आवश्यक गोष्ट आहे ती त्याला समजत नाही, तर ती त्या डॉक्टरला समजू शकते आणि ते डॉक्टर त्या ठिकाणी ती योग्य ट्रीटमेंट करू शकतो. विच मीन्स दॅट इट शुड नॉट मॅटर इफ इट इज ॲलोपॅथी, होमिओपॅथी और आयुर्वेदा. काही फरक पडत नाही, त्याला बरं व्हायचं त्या ठिकाणी आवश्यक आहे. तो ॲलोपॅथीने होतोय, होमिओपॅथीने होतोय की आयुर्वेदाने होतोय, त्याच्यासाठी जे योग्य आहे ते त्या ठिकाणी करणं. ॲज लॉंग ॲज द पर्सन बेनिफिट्स फ्रॉम द ट्रीटमेंट, गव्हर्नमेंट ऑफिशियल सेड ऑन द कंडिशन ऑफ अनोनिमिटी. अर्थात त्या ठिकाणी हे आवश्यक आहे पेशंटला बरं करणं, आणि ते कोणत्या पॅथीने होतंय त्याच्याने फार काही फरक पडत नाही. इफ a patient comes to a hospital, they can be given allopathic treatment if their condition is serious. The serious condition is always allopathy then, but they can also be given homeopathic or ayurvedic treatment in the same hospital if their condition can be managed with those. जर ॲलोपॅथी सोबत होमिओपॅथी आणि आयुर्वेदने जर त्याची कंडिशन चांगली होत असेल तर ते सुद्धा त्या ठिकाणी देणं आवश्यक असेल. तर हे जे आहे हे त्या ठिकाणी 2030चं एक प्लॅन गव्हर्नमेंटचा आहे की ज्याच्यामध्ये वन नेशन वन हेल्थ सिस्टीम हे त्या ठिकाणी आवश्यक आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.